चांगले ग्रस्त सुशिक्षित असे रिटायर्ड अधिकारी होते. त्यांना अल्सर झालं. अल्सर पोटामध्ये. रात्री सांगून तेलकट बिलकट खायचं नाही. ते आपल्या एकुलता एक मुलाजवळ गेले, मुलाकडे दिल्लीला. तेव्हा ते सगळं मुलगा घरी असेपर्यंत हिशोबचा बरोबर खाणं पिणं पथ्याचं सगळं ते. आणि मुलगा ऑफिसला गेला की बायकोला सांगायचे भजी तळून आण, त्याशिवाय मला काही सैन पडायचं नाही बरं का. ते आता दिवस मुलाला काही कळलं नाही. हे परस्पर चाललेलं होतं. आणि एके दिवशी त्याला जुलाब सुरू झाला. जुलाब सुरू झाल्याचं काय कारण आहे बरं का. मग ते शेवचे तपासतात नाही, तपासायला गेल्यानंतर सांगितलं की यांनी वय असं काहीतरी तेलकट बिलकट खाल्लेलं आहे. काय खाल्लंय तर रोज म्हणजे भजी खात होते. अशी माणसाची स्थिती. अरे तुला पचत नाहीये, तू खाऊ नकोस. हे सगळं कोणा करता. माझं ध्येय ते आहे, त्याच्या आड येत ही त्याची भावना आहे, त्याच्याकरता. ज्याला तेच भोगायचंय त्याचा काय प्रश्न नाही का. म्हणून वचनाची जैसी मधुरता झाली. वचनात म्हणजे असं ते रस काढला तर गोडच लागतो, पण तो गोड लागलेला जसा मारतो माणसाला, मारून टाकतो विषय आहे ते, त्याप्रमाणे याचं भोग असणार आहे. पहिले सर्वचोराचे मैत्र, हात भेटीचे कलत्र, का लाघव याचे विचित्र विनोद ते. दृष्टांत सांगावे. आता दृष्टांत घेत आहे की सावचोर. सावचोर म्हणजे तुमच्याशी मैत्रीचा आविर्भाव आणतो आणि तुम्हाला फसवतो. अलीकडे मोठे मोठे कंपनीवाले नाही का शेअर काढतात आणि खाऊन बसतात. सरकारला फसवतात तर तुमची आमची काय करायला आपली जाऊन द्या. हे जसे बाहेरून दिसायला चांगले आणि मैत्री दाखवतात पण शेवटी धोका देतात, त्याप्रमाणे हा इंद्रियांचा आहे. का म्हणजे जाऊ दे, तुम्हाला खरं वाटते काय. तुम्हाला काय आता बोलायची सोय नाही पण बरं का आपला वर्ग नाही, हात वर करा म्हणण्याची सोय नाही. पण मी तुम्हाला खरं सांगू का, आपल्या बुद्धीला ते बोलतायत ते खरं वाटत नाही बरं का. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा म्हणायचं एवढंच, पण खरोखर माझी इंद्रिय मला फसवत आहे असं वाटतं का आपल्याला. नाही वाटत. आणि ते झाल्याशिवाय परमार्थ नाही. ध्यानात ठेवा आपण की हे मला धोका देत आहे. आता साव चोराचे मैत्र म्हणजे एक साधी गोष्ट घ्या. मी तुमचे दोष काढतो असं मुळीच समजू नका बरं का. मी जीवन पाहतो, मी त्यातलाच आहे आणि मी पाहतो. आता उकळतं ना फार आपल्याला. नाही आता पंखा ठीक आहे, राहू द्या, मी बद्दल काय म्हणतच नाही. पण काही लोकांना रात्री पंख्याशिवाय झोपच येत नाही. 12 महिने झोप येत नाही. हे बरोबर आहे का. परमार्थाच्या दृष्टीनं बघा. तुम्ही काय करा बरं का घरात, मी पाहायला येत नाही, पण काही जीवन आहे का. तुम्ही काय आईच्या पोटात असताना पंख्या खायच्या, हवा खाऊन चांगली चांगली माणसं पाहिजे. अहो त्या डॉक्टर सुद्धा होते, तुम्ही नाही. काय मला कळत नाही. हा मी एक डास समजू शकतो, पण ते काय ओढे लावा, पांघरून घ्या, पंख्याने लावा. अरे पंख्याशिवाय झोप येत नाही म्हणजे काय नाही का. मला सांगा तुम्ही परमार्थ करतो म्हणता. बघा मी सगळी जाणीव ठेवून सांगतोय. नाही तो अमक्या वेळेला चहा तसाच पाहिजे, त्याच कंपनीचं पाहिजे. त्याच्याशिवाय भांगडी असतात ना ते नाही का. ते आमकं मिस्टर तमके मिस्टर काय असतं ते तेच पाहिजे, त्याशिवाय नाही चालत. अरे आणि परमार्थ कसं साधेल मला सांगा नाही का. तसंच वस्त्राचं सुद्धा नाही, ते आमकं तसंच वस्त्र पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, कसं होईल मला सांगा नाही का. नाही हे जे संन्यासी लोक खरे बरं का, हातावर जे पडेल. आता हा होता ना आपला श्रीधरस्वामी, हेच करा. मी म्हणलं तू काय जेवतोस का, शरीर चांगलं आहे तसं. अरे म्हणलं तू फॅट एवढी वाढली तुझ्या अंगामध्ये. अरे म्हणलं मी खात नाही काही, मी असं ओंजळीमध्ये घेतो, जेवढं येईल तेवढंच खातो मी बरं का. मग असला म्हणाला की अरे समाधान असतं म्हणजे शरीर काही क्रिया होत नाही म्हणा. चांगलाच होत. मला सांगण्याचा हेतू काय आपल्याला बघा. आपल्याला असं खरं वाटतं का इंद्रिय मला फसवत आहे नाही ना खरं वाटत. अहो पाहायला मिळालं नाही तर चुकलं चुकलं शकतो, ऐकायला मिळालं नाही चुकलं चुकलं शकतो, खाण्याला मिळालं नाही चुकलं. मग ते जे म्हणताय सर्व चोराचे मैत्र, केव्हा आपल्याला हे खरं वाटेल तो भाग्याचा दिवस की तो पुरुष आपल्याला सांगतोय अरे बघा हात भेटीचे कलत्र. काय दृष्टांत घेऊन गेले. हात म्हणजे बाजार बरं का. हात भेट म्हणजे
बाजारात भेटलेलं. कलत्र म्हणजे स्त्री. म्हणजे गावाकडे मलाही माहिती नव्हतं, गावाकडे आठवड्याला बाजार असतो. त्या आठवड्याच्या बाजारामध्ये सगळी दुकान असतात. गुरांचा असतो, मग ते धान्य बिन्य सगळं. आणि असं आहे, जर 8 दिवसाचं तुम्ही घेतलं नाही तर ते मिळत नाही, कारण 8 दिवसाला बाजार असतो. त्याच्यामध्ये 1-2 बाजूला पाल लावलेले असतात, तिथे वेश्या असतात. कलत्र म्हणजे स्त्री, बरोबर का? तर त्या वेश्या तिथेच भेटतात आणि मग त्या तुमच्याशी 8 दिवसाचं अग्रीमेंट करतात, त्या 8 दिवसात तुमच्या बरोबर राहील. हे हार्ट भेटीचं कलत्र. आणि मग काय त्यांचा संसार तो काय तुमच्या बरोबर राहिल्याचं काय तुम्हाला सुख देतात ते तात्पुरतंच. तर पळून सुद्धा जाईल तुमचे पैसे घेऊन. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हे इंद्रिय जी तुम्हाला सुख देतात, ही जशी ती बाई तात्पुरती तुम्हाला आपली वाटते तुम्हाला फसवते, तसं ही इंद्रिय तुम्हाला फसवते. हार्ट भेटीचे कलत्र. पुढे म्हणाले, लाघवियाचे विचित्र विनोद होते. पूर्वी काय आमच्या लहानपणापर्यंत स्त्रिया काही नाटकात कामं करीत नव्हत्या. एक कंपनी होती आमच्या लहानपणी, त्याचं नाव विसरलं, त्यात बायकाच सगळं काम करीत, पुरुष स्त्रिया नाही. त्यात ते लोकमान्यांचं पाठ करीना आणि लोकमान्यां बरोबर होतं ते नाटक पाहायला, की बाई सगळ्या त्यांचे कपडे घालून की असं काहीतरी करायचं. तेव्हा पुरुष हा स्त्रीचं काम करायचा, तो लाघवी त्यांनी म्हटलेला आहे. तेव्हा तो पुरुष स्त्रीचा पाठ घेऊन त्या रंगभूमीवर जेव्हा नाचत असे, विनोद करीत असे, त्यावेळेला लोक भुलून जात असत. ते लोक जसे वेड्यासारखे त्या पुरुषाला स्त्री म्हणून भुलतात, त्याप्रमाणे इंद्रियामधून सुख घेणारे लोक भ्रमात आहेत. हे तुम्हाला पटो न पटो, माझ्या बुद्धीला बरोबर वाटतं. अरे तू पण अनुभव घेऊन सांगतोय ना, आमचा अनुभव काय. एकदा ते सुटलं की असा त्रास होतो माणसाला, हे नाही मिळालं असमाधानच सगळं ना. आणि भोगवादाचं मर्म तिथे आहे की सारखा भोग मिळत गेला पाहिजे. आपल्याला माहिती असं सांगितलं असेल मागे, अमेरिकेमध्ये लोक आत्महत्या करतात का, तर आता भोगायचं काही उरलं नाही म्हणून आत्महत्या करतात. आणि एक डिकेन्स नावाचा ग्रंथ आहे, संस्कृतीची अवनत अवस्था, त्या ग्रंथामध्ये त्या लेखकाने जोड होत आहे. त्याने असं दाखवलंय की म्हणजे संस्कृतीची अवनत अवस्था केव्हा येते, की ज्या वेळेला प्रत्येक इंद्रियाला अनेक तऱ्हेनं भोग भोगण्याकडेच शास्त्र वळतं, त्यावेळेला अवनत अवस्था आहे. पाहण्याचं किती तऱ्हेनं पाहता येईल, किती प्रकार पाहता येईल, खाण्याचं किती तऱ्हेचे पदार्थ किती तऱ्हेनं खाता येईल, हे जेव्हा म्हणजे नाना तऱ्हेनं इंद्रियांची अनेक विध तृप्ती करण्याची ज्या समाजात प्रवृत्ती होते, तिथे मनाला अवनत अवस्था आहे. कारण भोगवाद त्याला म्हणजे मर्यादाच नाही काही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे दृष्टांत दिलाय, अरे तो पुरुष आहे, तो धटिंगण, समर्थांच्या धटिंगण म्हटलंय, बरं का. तो धटिंगण म्हणजे पुरुष आहे आणि तो स्त्रीचा भाग पाठ करतोय. मी असं ऐकलेलं आहे की इथे बाळगंधर्व जेव्हा मुंबईला येईल त्यावेळेला पुढच्या 2 रांगा ते भारतीय लोक सगळे रिझर्व करून टाकीत असत. तो तिथे आहे, तो पण कंपनी त्यांचे सगळ्या. त्यामध्ये एका भारतीयाने त्यांनी दिलंय की माझ्या मांडीवर तुम्ही रुग्ण येऊन बसा, मी 1000 रुपये तुम्हाला देतो. आणि आज 1000 म्हणजे 50,000 झाले हो त्याकडे. बरं 10,000 देतो, काय मला सांग. हे असं म्हणजे हा आहे पुरुष, हा धटिंगण आहे, असं असून सुद्धा हा मनुष्य त्याला बोलतो. तसं इंद्रियांचं सुख जे आहे त्याला मी बोलतो आहे. पुढे म्हणाले, तैसे विषयेंद्रिय दोषी जे सुख जीवा ते पोषी, मग उपरीला खडकी हंस द्यायचा. इथे तत्वज्ञानाची ही आहे बघा. हंस की नाही हा आत्मज्ञानी पुरुष आहे, आत्म्याला हंस म्हटलेला आहे. आणि रामकृष्ण परमहंस, याचा अर्थ असा की मानस सरोवरामध्ये जो विहार करतो त्याला हंस म्हणतात. चिखलामध्ये जाणारा हंस नव्हे, बरं का. जो आत्मसुखामध्येच आहे तो हंस, बघा नव्हे. मग हा जो आत्मा हंस आहे याची काय अवस्था होते. एक डबक आहे, त्यामध्ये खडक आहे आणि आकाशाचे प्रतिबिंब पडलेलं आहे. याला वाटलं ते मोती आहे, रत्न आहे, म्हणून तो हंस त्याच्यावरती उतरला आणि त्या खडकावरती चोच आपटून मेला. ही जशी त्याची अवस्था, तसं ह्या आत्म्याचं असं होतं, या इंद्रियांच्या विषयाच्या नादी लागून तोंड फोडून देतो. काय बघा,
विषयेंद्रिय दोषी ते सुख जीवा ते कोशी मग उपडीला खडकी हंस जैसा. मला एक नाव आठवलं, त्या एक कोणीतरी फलटणचे ग्रस्त होते जोशी म्हणून. त्याने अनुभव माणूस हो, इंजिनियर माणूस, ऍग्रिकल्चर शेतकरी माणूस, इंजिनियर होता. काय त्याचा योग होता. त्यांनी कृष्णमूर्तींचे ग्रंथ वाचले. त्या मरून सुद्धा 5-25 वर्ष झाली की त्याला. आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास. आणि त्याला काय वाटलं कोणाला एकदम दोघात साम्य वाटलं. अमृतानुभव आणि कृष्णमूर्तींचे ग्रंथ. आणि त्याने लहानचं पुस्तक लिहिलंय, मानस सरोवरातील 2 राजहंस म्हणून नाव पुस्तकाचं बघा. मानस सरोवरातील 2 राजहंस, एक ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरा छान. त्या राजहंसाला म्हणून आठवण झाली. काय त्याच असं सांगतात ना, आणि गोष्ट खरी असली पाहिजे. जो जातीवंत राजहंस आहे ना, तो एक मासे बिसे असं कधी खायचा नाही. छे छे. तसं भरतराणींनी म्हणलेलं आहे की सिंह कितीही म्हातारा झाला तरी गवत खाली करतो. किम तृणवत्ती मान महताम अग्रेसर केसरी. केसरी हा माननीयामध्ये महान मोठा असा हा केसरी हरण मान खाणारा म्हातारा झाला म्हणून गवत खाईल का म्हणाले. तसा जो महात्मा आहे तो हलक्या सुखाच्या नारी लागणारच नाही. परवा असा विषय निघाला, देव भावात आहे, देव श्रेष्ठ की भाव श्रेष्ठ. बरं का, त्या नाथाने अभंग आहे त्यात म्हणजे शेवटी भाव हा भावाचाच देव आहे, भाव हा श्रेष्ठ आहे. बरं का, म्हणजे आपण देवाला आकार देणार का हो? तुम्ही आम्ही जर आपल्या भावाला आकार दिला तर काय होईल? कसला देव निर्माण होईल? नाही का? तुम्ही आम्ही आपण ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना करू की आपण ज्ञानेश्वर महाराजांची आपल्या भावाप्रमाणे कल्पना केली आणि प्रतिमा निर्माण केली तर मग ते विनायकम प्रोचुरवाण रचयामासो वानरम, गणपती तयार केला गेला, वानर तयार झाला, अशी त्याची स्थिती व्हायची. काय आपला भाव, काय आपली वृत्ती, काय या इंद्रियांच्या सुखाकडे मागण्याची प्रवृत्ती त्यातून आम्ही निर्माण करणार. कसं आहे सांगण्याचा हेतू काय? हे मनाला पटलं पाहिजे. आमचं सांगून जाऊया, मनाला पटलं पाहिजे. आणि हे 2च गोष्टीने होऊ शकेल. एक सज्जनाची संगती, जो ते जीवन जगतो. बरं, आपल्याकडे ही परंपरा आहे हो. तुम्ही रामकृष्णांचे चित्र पाहिलेत ना, एक वस्त्र आहे अंगावरती. आणि विचार करा, विवेकानंदासारखा माणूस, ते समर्थांची जाऊ द्या, विवेकानंदासारखा माणूस खरोखर सांगतो, तो जर राजकारणात पडला असता ग्रस्त तर लोकमान्य हे अरविंद घोष यांच्या पुढे पडणार आहे. अतिशय थोर शक्तीचा पुरुष, निस्वार्थी असा हा पुरुष या अर्धवस्त्र पेरलेल्या माणसाच्या चरणी लीन होतो. म्हणजे काय ज्ञान असलं पाहिजे, होय ना? त्या माणसाची अवस्था बघा, अंगावर एक वस्त्र असा तो आहे. स्वामी रामतीर्थ बघा, एक वस्त्र अंगावरती. काय त्या पुरुषाची अवस्था? हे सांगण्याचा हेतू काय आपल्याला की या लोकांना त्या इंद्रियांच्या सुखाची जाणीव नसेल. काय गोड खात तर काय कडू लागत असेल? नाही, पण सामर्थ्य की अरे याची किंमत किती आहे. याला फार महाराजांचं दृष्टांत अप्रतिम आहे. म्हणाले कुत्र जरूर आहे घरात, घर रक्षण करण्याकरता कुत्र्याची आवश्यकता आहे. पण आपल्या प्राणांचं तुम्ही त्याला जेवायला घेतात तर लोक काय म्हणतील? तसं म्हणाले इंद्रियांचे भोग अवश्यच आहे. अहो तुम्हाला जगायचंय, भगवंताकरता जगायचंय, जगायकरता अन्न खायला पाहिजे, अन्न तोंडाने खायलाच पाहिजे. पण अन्न म्हटलं म्हणजे त्याची चव आलीच की नाही? अरे पण त्याची किंमत किती? त्याकरता जगणं मिळालं आणि माझ्या शरीराला धारण करण्याकरता ते पाहिजे. वस्त्र जरूरच आहे, पण त्या अलीकडे तुम्ही पाहता वस्त्र म्हणजे काय न बोलणं बरं आधी नाही का? मी म्हणतो तुम्ही ते कुणी काय म्हणेल, अहो त्याशिवाय धंदा चालायचं कसा? निनाळ रंग निनाळ तरा काढल्याशिवाय नाही. त्या याच्यामध्ये गिरणीमध्ये नौकर लोक असतात, नवीन नवीन ते तरा काढतात नाही का? त्याचे काठाचे तरा, आमक्याचे तरा, तर काय हा डिझायनर बरोबर आहे. एक चव्हाण म्हणून ग्रस्त आहे, चव्हाण कदम म्हणून, तो त्यातला होता म्हणून मला माहिती आहे. अरे 1215 बघा त्याला हो. म्हणजे काय रोज तिने आकलीन काढायचंय, असं डिझाईन तसं डिझाईन, आणि बाहेर लटकावलं म्हणजे मग जिवल्यासाठी बघायचं काय, कारण पैसा लागतो नाही आपल्याला. माझ्या म्हणणं तू काय नाही, तुम्ही काय म्हणा, तुम्ही काय संन्यास सांगताय का? आणि मी संन्यास सांगतो.
की त्याच्यामुळं मी सुखी आहे ही जी भावना आहे ती गेली पाहिजे. ते नाही तर मी सुखी नाही हे नाही असता कामाचं, नाही का? हे करायला काय हरकत आहे? किंबहुना माणसाला जर त्याची किंमत कळली बरोबर ते वापरेल सुद्धा, पण जर नसेल वापरायला इतक्या आनंदात राहील काय नाही होणार. आणि एका तऱ्हेनं काळावर चांगला येतोय, दागिने घालण्याची सोयच राहिली एका तऱ्हेनं बरंच झालंय की हो, नाही का? कारण सुरक्षित तर राहिलीच नाही, पण हा काही खरा मार्ग नव्हे. आपण ते झालं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, एवढं माझं लक्षात ठेवा, एकदा तुम्ही ते तोडलंच ना म्हणजे पुन्हा भानगड नाही, मग पुढच्या जन्मी लग्नच येणार नाही काही, तुम्ही पुढ्यात राहाल. पण ते मात्र आहे, पहिल्यांदा मात्र त्याची कष्ट आहे, मारून टाकायचं नाही म्हणजे आपणच करायला पाहिजे. नाही एक गुरु आज्ञाप्रमाणे ते भाग थोड्या लोकांना साधतं बरं का. तसा गुरु भेटला पाहिजे, तशी ती आज्ञा झाली पाहिजे, पाळण्याची शक्ती पाहिजे. सोपं नाहीये ते भाग थोडे, पण हे करायला जायचं ते विचारानं भोगलो पुरे आहेत ना. असा हिशोब केला तर आपण पुष्कळ भोगलाय बुवा, आता तिची वासना करायची नाही असं म्हणलं तर काय हरकत आहे, नाही का? पण कोणी करताना दिसत नाही, काय करावं असो. मग कैसी जोडी आघवी हाते, जीविताचा छाय पिटे, सुकृताची आई सुटे, धनाची गाठी. आता परिणाम सांगताय त्याचा काय होतो. पहिल्यांदा परिणाम असा होतो की म्हणाले तुम्ही जे पुण्य कमावलेलं आहे ते पुण्य सगळं नाहीसं होतं, पैसा नाहीसा होतो. इंद्रियांचे भोग भोगायचे म्हणजे काही साधी गोष्ट राहिलेली नाही, त्या वस्तू आणायला पाहिजे, ते भोग पाहिजे, म्हणजे पैसा खर्च होतो आणि सुकृत खर्च होत. आता म्हणजे काय होतं, पाप आणि पुण्य या धार्मिक कल्पना आहे ती गोष्ट खरी, परंतु पुण्य जो म्हणतो आपण ते पुण्य म्हणजे अंतःकरणाची सूक्ष्मता, ईश्वराकडे लक्ष देण्याची पात्रता ज्या अंतःकरणाला आहे तो पुण्यवान. आणि बाकीच खाली खाली म्हणजे त्याच्या अंतःकरणाला जडत्व येतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, फार इंद्रियाच्या अधीन राहणारा मनुष्य किंवाही याच्यात खाली येतो. आपल्याला मी एकदा सांगितलं, एक युरोपियन ग्रस्त ब्रिटिश माणूस माझ्याकडे आला होता, त्याला आउटसाइड दी बॉडी एक्सपिरियन्स म्हणतात तसा आहे, शरीराच्या बाहेर जात असे. आणि तिथे तो कोणी त्याला सांगायला भेटले ना, म्हणून इथला एक आपल्या ओळखीचा ग्रस्त तिथे गेला होता, त्याला हॉटेलमध्ये भेटला. त्याला सांगितलं इंडियात ये आपण म्हण, त्यांनी माझ्याकडे त्याला आणला होता. असं खालीच बसला बघा, मग त्याची गुडघे लागले दुखायला, त्या लोकांना सवय नाही. तेव्हा मी त्याला काय म्हटलं, तू एवढं लांब इथे आलास कशाला? तर तो काय म्हणाला, इंग्लंड मध्ये म्हणाला वातावरण गेला अनुकूल नाही, असं त्याने स्पष्ट सांगितलं मला. सगळे म्हणला भोगवादी लोक आहे, कोणी म्हणाले हे ते खरं आहे. म्हणजे इंद्रियांच्या भोगाच्या मागे तुम्ही लागलात की कसं काय सांगू आपल्याला. समजा तुम्ही दारू पुष्कळ प्यायला आणि तुमचं मन भ्रष्ट झालंय, जवळजवळ तसंच श्रीखंड इतकं खाल्लं पोटभर की 2 दिवस आजारी पडला, परिणाम एकच आहे बरं का. म्हणजे हे सोडून ते करा असं त्याचा अर्थ नाहीये बरं का, आपल्याला ठेवा हे करून पाहू एकदा म्हणून, तसं नाही. पण त्याच्या अधीन जाणं हे जिथे वाईट आहे तिथे हे काय आणि ते काय असं आहे. त्याच्या अधीन जाणं हा धोका आहे, तिथे माझ्या ताब्यात पाहिजे. का नाही आपल्याला असं वाटतो की नाही मी याच्यावरती स्वामित्व गाजवणार नाही, बघणार मी काय असं केलं तर एकदा प्रयोग करून पहा. समजा एक टीव्हीवर फार छान प्रोग्राम चाललाय आणि डोळे आपण जगभरी समोरच बसावं, कानाने ऐकावं काय चाललंय ते, परंतु मध्ये डोळे म्हणून पाहावं. अरे साधी गोष्ट आपल्याला सांगतो, एक गाडीमध्ये लोक जातात ना, एक तासभर बसावं लागतं. मी म्हणलं असा अभ्यास करा की नाही, इथून चर्चगेटला जायचंय ना, इथे बसल्यानंतर डोळे झाकून जग सुरू करायचं आणि चर्चगेटला जायचं. पण मग चर्चगेटला गेल्यानंतर कळतच लोक उतरले का. तर मला कित्येक लोकांनी सांगितलं रोज जायचं, प्रत्येक स्टेशनवर लोक उतरणार चढणार तेच पाहायचं. पण म्हणाले जरा काय गडबड झाली की डोळे उघडतो माणूस, काय पाहतो पाहून हेच पाहायचं ना. म्हणजे बघा आपण किती नजरेच्या अधीन आहोत. चालेल हा अभ्यास आहे बरं का. एक 15 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं. सुट्टी आली की तास 2 तास बोलायचंच नाही. कोणी आला तरी गांधीजी लिहून लिहून दाखवू नका, ते पण नाही बोलायचं. जपही करू नका, पण मला एवढं ताबा का नसावा माझ्या इंद्रियांच्यावर, का असं मी करू नये. हे शास्त्र असं आहे.
मी किती 8 दिवस विचार केला सांगू. मला काय वाटलं आपण सोडून जाऊ, विचारायला जातो मस्त बोलायला जावं म्हटलं. पण म्हणलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतील का तुम्हाला जरूर आहे ते सोडलं तुम्ही नाही का. पण त्यांचं मन हे असं आहे आणि ते फार बरोबर आहे या शंकाने. बरं, माझ्या देहाला सर्वस्व मानून त्याला इंद्रियांच्या गरवी जेवढं दुःख देता येईल सुख देता येईल तेवढं मी देतो. त्यांचं म्हणणं असं याने परमार्थ साधायचं. मग म्हणाले आणि भोगलेचे काही ते स्वप्न तैसे होय नाही, मग हानी फळाची घाडी लोळावे पुढे. काय त्यांचं वर्णन आहे. आतापर्यंत भोगलं म्हणाले पुष्कळ, ते स्वप्नासारखं नाहीसं होऊन जातं. आपल्याला मध्ये एक मी कल्पना सुचवली होती ना की तुमचं तुम्ही एक 25 वर्षाचं आयुष्य आठवलं असं वाटतं स्वप्नासारखं झालं. याचा अर्थ असा आहे की मानवी जीवनात एक स्वप्नाचं एलिमेंट आहेच. स्वप्नाचा अंश आहे या शंकाच नाही. म्हणजे स्वप्न जसं असं ते आहे तसं या जीवनात काहीतरी आहे. तर ते म्हणतात पहा की अरे तुम्ही आतापर्यंत जे भोगलं ते स्वप्नासारखं सगळं नाहीच झालं आणि त्यातून हानी झाली तेवढी मात्र उरली, बाकीचे भोग नाही ते गेलं. मग ऐशा आपत्तीचे सुख आई की परिणमे देख परंत्री की देख होऊन परते. म्हणाले या सुखाची गंमत अशी आहे दोन्हीकडून दुःख आहे. या जगामध्ये ऐहिक्यामध्ये ते तो निघूनच जातं आणि परंतरी तुम्हाला नरकामध्ये नेतं. नरक म्हणजे मी सांगितलं पाप होतं म्हणजे मनुष्य जडत्व येतं. तो प्राण्याकडे जास्त त्याचं जीवन जातं, माणसामध्ये येण्यापेक्षा अधोगतीला जातं. आणि आपल्या वेदांताचा सिद्धांत असा आहे तुमच्या जर वासना इंद्रियांच्या वासना तीव्र राहिल्या तर ज्या प्राण्यामध्ये त्या वासना अधिक तृप्त होतात तिथे तो जातो. समजा कामवासना अति राहिली तर माकडाच्या किंवा बोकडाच्या जन्माला जाईल. म्हणजे जी वासना प्रधान आहे ती भोगायला ज्या देहाचं हे आहे अनुकूलता आहे तिथे तू जातो. हे ज्ञानी पुरुषांनी सांगितलेलं आहे. म्हणून म्हणाले तू शेवटी अशा अवस्थेला जातो. जे इंद्रिय जाळता मळा विधलिया धर्माचा मळा जाळून भोगी सोहळा विषयांचा. तर लोक म्हणले भोग भोगणारे लोक धर्माचा मळा म्हणजे जीवनामध्ये मळ्यामध्ये भाजी असते, जीवनाला उपयोगी वस्तू असतात. तसं ज्या शिस्तीनं मनुष्य परमार्थाकडे जाईल त्या शिस्तीला आधार असलेला हा जो धर्म आहे त्या धर्माचा मळा जाळून टाकण्यासारखा भोग भोगतो. म्हणजेच भोग भोगताना धर्म अधर्म काही पाहत नाही. मग जे पातके बांधिती ठावो ये नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपावो परत यायचा. मग धर्म गेला नीती गेली अशा याच्यामध्ये हा परत गेल्यानंतर नरकातच जायचा. परी नामे विष मधुरे परी मारून अंती खरे तैसे आधी जे गोडीले अंती करू. हे श्लोकाचं भाषांतर आहे की म्हणले खाताना गोड वाटावं आणि परिणाम मात्र त्याचा भयंकर व्हावा असं हे जे सुख आहे पार्था ते सुख साचे वडिले आहे रजाचे म्हणून नश वेगळ्याचे अंग काय. आता याला रजोगुणाचं सुख म्हणतात तेव्हा त्याला चुकून सुद्धा स्पर्श करू नको. मग झोक्यात माझी अहो मग जगायचं कसं, प्रपंचात जाऊन जगायचं कसं, त्याला त्यांनीच उपाय सांगितलेला आहे. आलं तर येऊ दे गेलं तर जाऊ दे, असलं तर असू दे नसलं तर नसू दे. अशी उपेक्षा वृत्ती जर प्रपंचात ठेवली तर त्या माणसाला दुःख नाही. कारण अगदी जरी साधू पुरुष झाला त्याला तुम्ही जर गोड खायला दिलं तर काय कडू लागेल, गोडच लागेल. पण गोड खात असताना ह्या गोडापासून मला सुख होत आहे ही जी भावना आहे ती त्याची राहणार. कारण त्याचं सुख आणखी निराळ्याच ठिकाणी असतं. आणि याकरता याच्यातून पलीकडे जाण्यासाठी माणसाला दोनच उपाय, एक सज्जनाची संगत पाहिजे आणि ती नाही मिळाली तर साधन पाहिजे. सारखं त्याच्या दोषदृष्टीच पाहायला पाहिजे की माझ्या देहापासून जे मला सुख मिळत आहे हे परतंत्र सुख आहे, या खरं सुख माझं नाही. ही वृत्ती ठेवली तरच ती सांग. त्या पुढच्या एक सांगून दिलं पुढचा रविवार हा या सत्राचा शेवटचा रविवार आहे 25 आणि नंतर मग 12 तारखेला जूनचा जो रविवार आहे त्या रविवारला आपण भेटू. पुढचा रविवार याचा शेवटचा आणि त्याचा पुढे मग मध्ये सुट्टी आहे. आणि जूनच्या 12 तारखेला जो रविवार आहे 5 तारखेला 12 रविवार आहे त्यावेळेला आपण पुन्हा भेटू. पुढचा हा रक्तमोहनाचा हा संपेल पुढच्या रविवारी. जानकी जीवन स्मरण जय जय राम
राजाराम पतित पावन सीताराम जानकी जीवन स्मरण जय जय राम।